मी आतापर्यंत शांत होतो, पण आता माझाही संयम सुटत चाललाय। मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांचा पोलिसांना इशारा। कृष्णा आंधळे का सापडला नाही, आरोपींचे मोबाईल का तपासत नाही, असा प्रश्नांचा भडीमार। मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, अजूनही एक आरोपी फरार। धनंजय मुंडेंचा राजीनामा अजून का झाला नाही, अंजली दमानिया यांचा एक्स पोस्टद्वारे सवाल। मुंडेंच्या विरोधातील पुरावे केंद्रीय संस्थांना पाठवल्याची माहिती। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्यासह 3 पोलीस निलंबित। परभणीमधून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्चला परभणी पालकमंत्री बोर्डीकर यांची माहिती। आंदोलकांचा लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित। जालन्यामध्ये वाळू माफियांसह आंतरवालीमध्ये जाळपोळ करणारे 9 गुन्हेगार तडीपार। सर्व 9 जण शेजारच्या बीड, संभाजीनगर आणि परभणीतून होणार हद्दपार। वाळू माफियांमध्ये मनोज जरांगे यांच्या मेहुण्याचाही समावेश। आंतरवाली आंदोलकांना बजावलेल्या तडीपारीची नोटीस, याच्यावरती आता मनोज जरांगे आक्रमक। आंदोलन बंद करण्यासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची तडीपारी, हे तर षडयंत्र। फडणवीसांकडेच जरांगेंचा रोख। राजन साळवी यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतला पक्ष प्रवेश ठरला। 13 तारखेला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही प्रवेश करणार। चंद्रपूरच्या दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा 18वा दिवस। पूर्व विदर्भातील शेकडो शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी। 20 वर्ष प्रकल्प सुरूच न झाल्यानं नव्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदल्याची मागणी। प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये आज सलग 28व्या दिवशीही भाविकांची तुडुंब गर्दी। रविवारची सुट्टी असल्यानं पवित्र स्नानासाठी सकाळपासून रांगा। कालपर्यंत 42 कोटी भाविकांचं पवित्र स्नान। उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 4 कोटींचा गंडा। चित्रपटात काम देतो आणि चित्रपटामध्ये पैसे गुंतवल्यास चांगला नफा देतो, असं आमिष दाखवून लुबाडलं। कृष्णेश्वर मंदिराच्या कळस जीर्णोद्धाराचं काम सुरू। एबीपी माझानं कळसाला तारेचा आधार दिल्याची बातमी दाखवल्यानंतर पुरातत्व खात्याला जाग। एबीपी माझाचा इम्पॅक्ट। वाढते सायबर फ्रॉड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वाचा निर्णय। बँकांना वेब ॲड्रेस बदलण्याचे निर्देश। बँक वेबसाईटसाठी bank.in हे डोमेन अनिवार्य, तर फायनान्स कंपन्यांना करावा लागणार fin.in या डोमेनचा वापर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।